हाय नमस्कार. झटपट मराठी टिप्समध्ये आज आपण बघणार आहोत अगदी माझा टिपिकल व्लॉग. म्हणजे नेहमी मी काय करते, मूड नसेल तर काय करते, हे सगळं मी तुमच्याशी आज शेअर करणार आहे. म्हणजे टिपिकल गृहिणीचा व्लॉग आहे. कधी कधी काय होतं, आपण ही कामं करू नंतर असं होतं. तसंच माझं हे एक रखडलेलं काम, का ह्या सगळ्या सीड्स थोड्या परतायच्या होत्या आणि बरणीमध्ये भरून ठेवायच्या होत्या, का नेहमी खायला होतं. हल्ली आम्ही दोघंही या सीड्स खातो. आधी मीच एकटी खायची, पण आता नवऱ्याला पण थोडंसं खावंसं वाटतं म्हणून मी त्यांच्यासाठी पण करते. तर दोघांसाठी या सीड्स मी आता अशा परतून ठेवते. जास्त खूप परतायच्या नाही, थोड्याशा गरम करायच्या, जस्ट त्याच्यातलं मॉइश्चर काढायचं. किंवा थोडंसं जर तुम्हाला छान खरपूस हवं असेल तर थोड्या अजून परतायच्या. तर याच्यात काय काय कोणकोणत्या सीड्स आहेत त्या सांगते मी. पंपकिन सीड म्हणजे भोपळ्याच्या, सनफ्लावर्स, फ्लॅक्स सीड्स आहेत म्हणजे अळशी, आणि तीळ घ्यायचे आहेत. कुठलेही काळे तीळ तर उत्तम असतात, मी पांढरे घेतले. टरबुजाच्या बिया आहेत. अशा या 4-5 प्रकारच्या बिया मी करून ठेवते आणि कधीही दिवसाभरात एकदा खायच्या आहेत त्या 2 चमचे. तर हे पहा, तीळ घरातच होते तर तेही मी परतून घेतले. ते काय वेगळं आणलं नाही. अगदी तुम्ही 100-100 ग्रॅम या प्रमाणात आणलं तरी छान महिन्याभरापुरतं आपल्याला हे तयार होऊन जातं. आणि काही जण याची पावडर करून ठेवतात, तर माझ्या मते या अख्ख्याच ठेवून खायच्या तशात. कुठलीही गोष्ट ना पावडर करून खाणं किंवा मग ज्यूस करून पिणं याच्यापेक्षा ना ते चावून चावून खाल्ली तर ते जास्त चांगली पचली जाते आणि लाळेत चांगली मिक्स झाल्यामुळे अगदी आपलं पचन चांगलं होऊन जातं आणि ते अंगाला लागते वस्तू. तर पहा, मी बनवून ठेवलेली आहे ही बरणीभर आणि आता मला जसं जमतं ना तसं मी ती रोज खाते. तर मी तुम्हाला दाखवते प्रमाण किती घ्यायचं, एका वेळी किती खायची म्हणजे दिवसाला. तर हा मोठा चमचा आहे, म्हणजे आपण जे पोहे वगैरे उपमा खायला वापरतो तो चमचा घ्यायचा आणि ते 2 चमचे खायचे, बस एवढंच. हा व्लॉग आठवड्याभराचा आहे, म्हणजे मध्ये मध्ये मी शूट केलेला आहे. तर आज ना काहीच करायची इच्छा नव्हती, तर मी ठरवलं चला आज पुस्तक वाचून काढू. कृष्ण म्हणून एक पुस्तक आहे, ते वाचायला घेतलेलं आहे. तर अगदी 2-2, 3-3 पानं वाचते मी, जसं जमतं तसं. तर आता बघा, हे सीड्स मी आत्ता घेतलेलं आहे. म्हणजे एक पुस्तकाची पण मजा घेता येते आणि ह्या सीड्स पण मस्त थोड्या वेळाने चावून चावून अगदी कमी प्रमाणात घेतल्या ना का छान चावून होतात आणि मग खाल्लं जातं त्या निमित्ताने. तर तुम्ही पण जर अशा सीड्स असतील घरी भाजून ठेवलेल्या किंवा घेत असाल तर अशा वेळी खायच्या. अगदी मुद्दाम त्याच्यासाठी वेळ नाही काढायचा, का मी 8 वाजता खाणार, मी उपाशी पोटी वगैरे काही नाही. या सीड्स दिवसभरात कधीही खाल्ल्या तरी चालतात. बऱ्याच जणांच्या घरी ना टी व्ही हा सोबती असतो. तर मला पण कधी एकटीच असली ना का हा टी व्ही कधीतरी सोबती म्हणून वाटतो. एरवी मला टी व्ही बघायचा कंटाळा येतो, पण आज बघते. आज सकाळपासून मी एक घड्याळ हातात बांधून ठेवलेलं आहे. त्याचं कारण आहे, ते माझ्या आईने मला गिफ्ट दिलेलं आहे. 20 वर्षापूर्वीचं घड्याळ आहे. आई बाहेरच्या देशात गेली होती तेव्हा माझ्यासाठी आणलेलं तिने हे, आणि मी छान जपून ठेवलं आणि ते चांगलं चालतंसुद्धा आहे. अल्बा कंपनीचं आहे, म्हणजे सिकोचं आहे आणि खूप छान आहे, मला आवडतं. त्याचा आता कलर पण बघा, डायल काळपट पडलेली आहे. पण माझ्या आईला अल्झायमर आहे, ती सध्या आम्हाला ओळखत नाही. पण तिची खूप आठवण आली ना का मी हे घड्याळ माझ्या ना हातातच बांधून ठेवते. म्हणजे मला असं वाटतं तिचा हात माझ्या हातात आहे आणि ती माझ्या जवळ आहे. दुपारचं जेवण ना मात्र मी 1ला घेते. आता दाखवते, ते लोणचं आहे, हल्लीच घरी केलेलं आहे. ते सुद्धा तुम्हाला शॉर्टमध्ये रेसिपी सांगते. तर दुपारचं जेवण म्हणजे मी आजकाल काय करते, सकाळीच डब्याला जे बनवते ना तेच ठेवते. तर इथे पुलाव केलेला आहे आणि जे आहे तेच मी डब्याला दिलेलं आहे. तर आंबा घेतलेला आहे. कसं असतं, माणसाची गंमत म्हणजे काय, तर जेव्हा आपला हापूसचा सीझन असतो ना तेव्हा आपल्याला वाटत नाही का आपण तोतापुरी खावा. पण आता सगळे आंबे संपलेले आहे, सीझन गेलेलं आहे, त्याच्यामुळे आता तोतापुरी छान आवडीने आपण खातो. आणि तसंच मी जेवणावर घेतलेलं आहे आणि आवडीने खाते. गेल्या महिन्यात ना मी स्वीकार भारद्वाज यांचे काही व्हिडिओज पाहिले. तर त्यांनी काय सांगितलं, खूप हळूहळू जेवायचं आणि खूप कमी क्वांटिटी घ्यायची. म्हणजे असा मोठा घास नाही घ्यायचा. आता जर पोळी किंवा चपाती असेल तर त्याचे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे. तर मी पण आता तसंच हल्ली करते, खूप छोटे छोटे घास घेते. आणि खरं तर मध्ये पाणी प्यायचं नसतं, पण मला कधी कधी ना कोरडा घास लागतो, त्याच्यामुळे मी मध्ये थोडंसं अगदी पाणी पित असते. म्हणजे खूप असं नाही, पण थोडं फार घ्यायला पाहिजे, का घास अडकायला नको. एक घास 32 वेळा चावून खायचं, हे तर आपल्या पूर्वजांनी सांगितलेलं आहे. ते स्वीकार भारद्वाजांनी सांगितलेलं आहे आणि खरोखर त्याने ना वजन जरा कमी होतं. म्हणजे जिथे तुम्ही 2 पोळ्या खाणार असाल ना तर एकच खाल. हळूहळू जेवून ना आपलं पोट लवकर भरतं, म्हणजे तसं आपल्या पोटाला जाणवतं.
झाडं म्हणजे आपल्या काही जणांचा ना जीव की प्राण असतो आणि खरोखर झाडांमध्ये छान वेळ जातो, त्यांची काळजी घेण्यात वेळ जातो आणि ते आपण ना जे निसर्गप्रेमी असतात ना ते अगदी आवडीने काम करतात. तर मला पण हे झाडांना पाणी घालणं, त्याची पानं स्वच्छ करणं हे सगळं काम मला आवडतं. तर जेवल्यानंतर एक अर्ध्या 1 तासाने मी हे करायला घेतलं. कधी कधी ना मन खूप सेन्सिटिव्ह होतं किंवा मग सेंटिमेंटल होतो आपण काही आठवून, तर अशा वेळी ना झाडांमध्ये रमावं. पण मनाला ना जास्त पण मनावर घ्यायचं नाही, जास्त मनाचे लाड नसतात करायचे, नाही तर आपण खूप दुःखी होतो. तर कशात तरी असं अडकून राहायचं, काम करायचं, म्हणजे ते आपण विसरतो. म्हणजे कसं झाडं कशी नॅचरल पण असतात आणि आर्टिफिशियल, जसं हे माझं आहे, तर याची जास्त काळजी नाही घ्यावी लागत. तसंच आपण मनाला सुद्धा कधी कधी करायचं, नॅचरलकडून ना सरळ त्या मनाला आर्टिफिशियल म्हणजे प्रॅक्टिकल बनवायचं, म्हणजे जास्त मनाला ताप होत नाही आपल्या. खूप सेन्सिटिव्ह माणसं ना लवकर दुःखी होतात, तर थोडी प्रॅक्टिकल असलेली माणसं ना सुखी असतात. तर नॅचरल तर असावंच माणसाने, प्रामाणिक असावं, ह्या अगदी झाडांसारखं. तर पहा, माझी अगदी दुसऱ्या बाल्कनीतली ही झाडं आहेत. छान हिरवगार वाटतं आहे, बाहेरचं मौसम पण छान आहे, म्हणजे हवामान छान आहे, बाहेरचं छान वाटतं आहे, सगळं पावसाळी वातावरण आहे. त्याच्याने ना काय होतं, मन पण शांत होतं. आता तुम्हाला ना मी मिरचीचं लोणचं दाखवते, जे की मी मगाशी जेवणावर घेतलेलं. तर ना या पावसाळ्यात खूप छान लागतं मिरचीचं लोणचं आणि इतका छान वास येतो आहे ना, तर मी फर्स्ट टाईम या पद्धतीने केलेलं आहे. एका जावेने मला सांगितलेलं आहे, तर त्या वहिनींनी छान रेसिपी सांगितली, ती मी शेअर करते तुमच्याबरोबर. पहा किती छान, आणि हे मुरलेलं आहे आता, त्याच्यामुळे खूपच छान दिसतं, ॲपिरन्स पण छान आणि चवसुद्धा छान आहे. तर एक काही ते 150 ग्रॅम मी या मिरच्या आणलेल्या, तर याच्यात थोड्या ना तिखटाच्या पण मी टाकलेल्या आहेत आणि एक कमी तिखटाच्या आहेत. तर आता तुम्ही कशाही त्याचे तुकडे करा, मध्ये जर चिरल्या तरी चालतील, नाही तर नुसते तुकडे ठेवा. आणि थोड्याशा त्याच्यातल्या मिरच्या काढून अशा वाटून घेतल्या आहेत जाडसर, का छान त्याचं खार तयार होईल आणि छान लागतं, मिळून येतं त्यामुळे लोणचं. याची ना डिटेल्ड रेसिपी मी देणारच आहे. इथे मी केप्रचा मिरची लोणचं मसाला घेतलेला आहे. तुम्ही कुठल्याही कंपनीचा घेऊ शकता मिरची लोणचं मसाला. तर तो घेतलेला आहे, मीठ घेतलेलं आहे, त्याच्यानंतर लिंबू पिळायचा आहे. एक लिंबू मी जवळजवळ पिळलेला आहे. त्याच्यापेक्षा थोडं तुम्हाला आंबटसर हवं असेल तर अजून थोडंसं लिंबू पिळू शकता. आता जे वाटलेल्या ठेचासारखा आहे ना, त्या मिरच्यांचा ठेचा घ्यायचा आणि तो याच्यात मिक्स करायचा. हे सगळं ॲड केल्यावर आणि छान मस्तपैकी मिक्स करून घ्यायचा आहे. आता जो मसाला होता ना, मिरची लोणचं मसाला, तर ना तो मी माझ्या मनानेच बारीक करून घेतला. तो काही त्यांनी बारीक करायला सांगितला नव्हता, पण मला एक वाटलं अजून मिळून येईल म्हणून मी थोडा मिक्सरला तो फिरवला आणि छान झाला बारीक, आणि त्याच्यामुळे अजूनच मिळून आलं आणि छान लोणचं झालं. ते टाकून पण मी मिक्स केलेलं आहे. तर सगळं अगदी कोरड्या हाताने घ्यायचं आहे, कारण सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत आणि वस्तू पण सगळ्या ताज्याच आणा, कारण एक बुरशीची भीती असते पावसाळ्यात. त्याच्यामुळे जेव्हा तुम्ही आणाल ना तेव्हाच हे लोणचं करा, जेव्हा ह्या सगळ्या वस्तू आणाल तेव्हाच, म्हणजे मिरची मेनली. तेल ॲड करतानाचा व्हिडिओ राहिलेला आहे, पण काही नाही, मी ना याचं तेल घेतलेलं आहे, मोहरीचं तेल, आणि ते ॲड केलेलं आहे. ते पण अंदाजच घेतलं आहे आणि त्याच्यात परत थोडंसं ना तेल गरम करून टाकलेलं आहे. थोडं खाद्यतेल पण मी टाकलेलं आहे त्याच्यात नेहमीचं, आणि मोहरीचं तेल पण छान झालेलं आहे. मिरचीचं लोणचं अगदी आठवड्याभरात छान मुरलं गेलं. स्वतःकडे ना चांगलं लक्ष देत राहायचं. 40-50 मधल्या तुम्ही असाल तर नक्कीच द्या, कारण तेव्हा स्वतःची काळजी घेणं फार महत्त्वाचं असतं. या विकेंडला जरा एका ठिकाणी प्रोग्राम होता, तिथे मी गेले होते. त्याच्यानंतर हा मेकअप उतरवला. तर कितीही मेकअप रिमूव्हर बाजारातले असले तरी आपलं खोबरेल तेल अगदी नंबर 1 आहे. तर तेच लावून मी नेहमी मेकअप उतरवते. तर त्याच्यानंतर मग क्लिन्झिंग केलं. आधी तेलाने मी थोडंसं मसाज करून सगळा मेकअप उतरवला टिश्यू पेपरने. त्याच्यानंतर मग क्लिन्झिंग केलेलं आहे. तर सेटाफिलचं मी क्लिन्झिंग वापरते. त्याच्यानंतर मग चेहरा धुवून घेतलेला आहे. तर छान चेहरा टवटवीत होतं. मेकअप तसाच ठेवायचा नाही, पूर्ण क्लीन झाला पाहिजे. चला मग आजचा व्लॉग इथेच संपवते. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला, आवडला तर लाईक, शेअर, कमेंट करा, चॅनेल सबस्क्राईब करा.